वादग्रस्त विधान आणि संभाजी भिडे हे जणू समीकरण बनलंय। गेल्या काही वर्षात त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली। त्यात भर म्हणजे आता तर भिडेंनी मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदू असं म्हणत अखंड हिंदू समाजाबाबत वादग्रस्त विधान केलंय। या रिपोर्टमधून भिडेंची वादग्रस्त विधानांची मालिका पाहूया। आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेंनी आता समस्त हिंदू समाजाचा उद्धार केलाय। सांगलीमध्ये निघालेल्या दुर्गा माता दौड दरम्यान धारकऱ्यांना संबोधित करताना भिडेंच्या निशाण्यावर हिंदू समाज होता। यावेळी मागचा पुढचा विचार न करता त्यांनी हिंदू समाजावर जोरदार टीका केली। नवरात्रात दांडियाचा प्रकार हिंदू समाजाला जास्तीत जास्त करत घेऊन चाललाय। नाही चालणार। नवरात्राचा भट्ट्याबोळ उद्याणार नाही। संभाजी भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिली वेळ नाही, तर त्यांच्या वादग्रस्त विधानांची एक मालिकाच आहे। अशा स्त्री पुरुषांनी पती पत्नी ते फळ खाली निश्चित पोहोच। ज्या मूर्ती तुम्ही बसवाल, मी गोविंदगिरी महाराजांना म्हणालो त्या मूर्ती मिशी असलेल्या असाव्यात। कोरोना हा रोगच नाहीये, मूर्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, मानसिक रोग आहे, काही काही होत नाही। मुळात कोरोना हा रोग नाही आणि कोरोनाने माणसं मरतात ती जगायला लायक नाही। 39वे यान सोडताना त्याचा उपयोग केला आणि यान सोडलं, प्रयोग यशस्वी झाला। काय ते यान एकादशीच्या दिवशी सोडलेलं होतं। अरे ते भाजप असो भाजप असो काय कुठले पक्ष असो, सगळ्या पक्षांच्या झेंड्यात आडवी किंवा उभी हिरवी इस्लामी पासर आहे। पण दुर्दैव असं की 5 एकर जागा आक्रमकांना द्यायची म्हणजे त्या निर्णयाच्या देहावरचा हा कोडाचा डाग आहे असं माझं मत आहे। अरे कोरोना हा काल्पनिक, ना स्त्री ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसाला होणारा रोग आहे। अशी एक ना अनेक विधानं आतापर्यंत संभाजी भिडेंनी केली आहे आणि ही विधानं नेहमीच वादग्रस्त ठरली। त्याचे पडसादही अनेक वेळा उमटले। असं असलं तरी संभाजी भिडेंकडून वादग्रस्त विधानांची मालिका मात्र थांबलेली नाही, हे विशेष। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।